नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा हा दिवस तुम्हाला सुखाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ, एवढीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. मित्रांनो, येत्या 6 ऑक्टोबरला म्हणजे सोमवारी आलेली आहे कोजागिरी पौर्णिमा. या कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ 6 ऑक्टोबरला दुपारी 12:23 होणार आहे आणि याची समाप्ती ही 7 ऑक्टोबरला सकाळी 9:17 होणार आहे. म्हणून कोजागिरी पौर्णिमा ही 6 ऑक्टोबरला सोमवारी साजरी केली जाणार आहे. वर्षभरात एकूण 12 पौर्णिमा येत असतात आणि त्यापैकी कोजागिरी पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते. कारण पौराणिक मान्यतेनुसार समुद्र मंथनातून देवी लक्ष्मीचा जन्म हा याच कोजागिरी पौर्णिमेला झाला होता. याच दिवशी देवी समुद्रातून प्रकट झाली होती. त्यामुळे ही पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची आणि सर्वात शुभ मानली जाते. या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री धनसंपत्ती देणारी देवी ही पृथ्वीवरती फिरत असते आणि आपल्या भक्तांना ती आशीर्वाद देत असते. जो व्यक्ती या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत जागून देवीची, माता लक्ष्मीची सेवा, उपासना करत असतो, त्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त होतो. माता लक्ष्मी त्या व्यक्तीला धन, संपत्ती, ऐश्वर्य प्रदान करत असते. आणि ज्या घरात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची कोणतीच सेवा केली जात नाही किंवा रात्रीपर्यंत जागरण केलं जात नाही किंवा रात्री 12पर्यंत घरात सगळीकडे अंधार असतो, अशा घरात लक्ष्मी नाही तर लक्ष्मीची बहीण अवलक्ष्मी प्रवेश करते. म्हणून त्या घरात कायम आर्थिक समस्या येतात, पैसा टिकत नाही, त्या घराची भरभराट होत नाही. म्हणून बघा, कोजागिरी पौर्णिमेला बरेच जण रात्री जागून माता लक्ष्मी, कुबेरदेव, इंद्रदेव, चंद्रदेव यांचे जे पूजन आहे तर ते करत असतात. कारण या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने धनाची प्राप्ती होते आणि घरात समृद्धी नांदत असते. या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा आपल्या 16 कलांनी परिपूर्ण असतो. त्याची किरणं ही अमृत असणारी गुणांनी असतात असे शास्त्रात म्हटले जाते. त्यामुळे या दिवशी चंद्रदेवांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी चंद्रातून अमृताचा वर्षा होत असतो आणि म्हणूनच अनेक जण या दिवशी मसाला दूध चंद्रप्रकाशात ठेवत असतात आणि त्यानंतर हे दूध ग्रहण केले जाते. त्यामुळे माता लक्ष्मी, चंद्रदेव यांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो आणि आपल्याला आरोग्यासंदर्भात ज्या काही समस्या असतात तर त्यासुद्धा दूर होतात. बघा, हा दिवस सर्वात शुभ मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी काही नियमांचे पालन देखील केले जाते. बघा, या दिवशी उपाय करण्याला, सेवा करण्याला विशेष महत्त्व दिले जाते. या दिवशी साक्षात रूपी माता लक्ष्मी ही आपल्या घरात सूक्ष्म रूपाने वास करत असते आणि जो कोणी माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा एखादा उपाय किंवा सेवा करतो त्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्याला आयु, आरोग्य, संपत्ती हे प्रदान करते. पौर्णिमेच्या दिवशी तुळशीचं महत्त्व हे अत्यंत प्रभावी मानलं जातं. तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा आणि भगवान श्रीहरी विष्णू यांचा एकत्रित वास असतो. पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही तुळशीमध्ये अत्यंत जागृत अवस्थेत असते. त्यामुळे या दिवशी तुळशी पूजनाला विशेष महत्त्व दिले जाते. बघा, उद्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला खूप काही नाही करता आलं तरीही चालेल, पण तुळशीच्या समोर तुम्हाला ही एक वस्तू ठेवायची आहे आणि त्याच्यासोबत हा एक उपाय करायचा आहे. या उपायाने तुमच्या मनात असणाऱ्या सर्व इच्छांची पूर्तता होईल आणि तुम्हाला जे काही हवं आहे ते सगळंच प्राप्त होईल. आता सगळ्यात अगोदर सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरात एक दिवा लावायचा आहे. घराच्या उंबरठ्यासमोर सुद्धा आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला एक कलश घ्यायचा आहे. त्या कलशामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. शक्य असेल तर उद्याच्या दिवशी कुठूनही आपल्याला थोडासा उसाचा रस त्या कळशात टाकायचा आहे. त्यानंतर थोडंसं कच्चं दूध, एक चिमूटभर हळद, थोडेसे तांदूळ आणि एक पिवळ्या रंगाचं फूल हे सगळं काही कळशात अर्पण केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला तुळशीच्या समोर हे जल, हे तीर्थ
अर्पण करायचं आहे। अर्पण करत असताना तुळशीचं नामस्मरण किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। यानंतर आपल्याला गाईच्या शुद्ध तुपाचा एक दिवा घ्यायचा आहे। तुम्ही मातीची पणती किंवा तुमच्याकडे कुठल्याही धातूचा दिवा असेल तो घेऊ शकता। फक्त त्यामध्ये आपल्याला गाईचं तूप घालायचं आहे, कारण तुपाचा वास हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, जो धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीला खेचून आणण्यासाठी विशेष प्रभावी मानला जातो। म्हणून शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला तुळशीच्या समोर प्रज्वलित करायचा आहे। यानंतर आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे आणि त्याच्यासोबत एक सिक्का घ्यायचा आहे। तुळशीच्या बुडाजवळ म्हणजे तुळशीच्या खोडाजवळ सगळ्यात अगोदर आपल्याला सिक्का ठेवायचा आहे आणि सिक्क्याच्या वरती हळदी कुंकवाचं अर्चन करून त्यावर ही सुपारी ठेवायची आहे। आता सुपारीला सुद्धा हळदी कुंकू, गंध, अक्षदा अर्पण करून घ्यायच्या। तिथे समोर एक फूल ठेवायचं। धूप दीप आपल्याला त्या सिक्क्याला आणि त्या सुपारीला ओवाळून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला अख्खे असणारे 21 तांदूळ घ्यायचे आहेत। 21च्या 21ही तांदूळ आपल्याला कुंकवात मिक्स करून ते लाल करायचे आहेत। जे तांदूळ आपण घेतलेले आहेत त्यातील एक तांदळाचा दाणा उजव्या हातामध्ये घ्यायचा आणि कमलात्मक मंत्राचे पठण करून हा तांदळाचा दाणा सुपारीवर अर्पण करायचा। पुन्हा दुसरा तांदळाचा दाणा उजव्या हातात घेऊन पुन्हा कमलात्मक मंत्र म्हणून या सुपारीवर अर्पण करायचा। असे 21च्या 21ही तांदळाचे दाणे आपल्याला एक एक करत अभिमंत्रित करत सुपारीवर अर्पण करायचे आहेत। सगळे तांदळाचे दाणे अर्पण करून झाले की त्याच्यानंतर ही सुपारी, हा सिक्का, तुपाचा दिवा आपल्याला दिवसभर तिथेच ठेवायचा आहे। अगदी रात्री 12पर्यंत हा दिवा पेटता राहील याची काळजी घ्यायची आहे। जो चंद्राचा प्रकाश आहे हा प्रकाश थोडा तरी त्या सिक्क्यावर आणि सुपारीवर येईल याचीही आपल्याला दक्षता घ्यायची आहे। रात्री 11, 11:30 किंवा 12च्या दरम्यान आपल्याला हा सिक्का आणि ती सुपारी त्या तुळशी समोरून उचलायची आहे। एका कापडात किंवा कागदात बांधायची आहे आणि या कोजागिरी पौर्णिमेपासून ही सुपारी आणि हा सिक्का आपल्या सोबत आपल्या पैशांच्या पाकिटात, तिजोरीत, कपाटात किंवा देवघरात ठेवायचा आहे। याने कायमच तुमच्याकडे बरकत राहील। माता लक्ष्मी नेहमीच तुम्हाला धन प्रदान करत राहील, कारण सिक्का आणि सुपारी दोनही गोष्टी ह्या धनप्राप्तीसाठी दैवी तत्व असणारे आहेत। पौर्णिमेच्या दिवशी या दोनही गोष्टी तुळशीसमोर ठेवून जर तुम्ही त्यांचं पूजन केलं आणि त्यानंतर ह्या वस्तू जर तुम्ही तुमच्या सोबत ठेवल्या तर या दोनही वस्तू तुमच्यासाठी सिद्ध होतील। कायमच त्यातून लक्ष्मीचं तत्व तुमच्या सोबत राहील, ज्यामुळे कधीही गरिबी, दरिद्रता तुम्हाला पाहायला मिळणार नाही। अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे। उद्याच्या पौर्णिमेचा हा खास उपाय आहे, नक्की करा। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा। श्री स्वामी समर्थ।